तर प्रॉब्लेम नंबर 3च्या एंट्री बघूया आता. पहिली एंट्री होती आपली ॲडजस्टमेंट मधली. प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 8 and 9, युनिट 1 ऑफ बीकॉम सेकंड सेमिस्टर 4. फॉर द रिडमेबल प्रेफरन्स शेअर्स वे रिडीम ऑन द फॉलोइंग बेसिस. त्यातली पहिली होती फर्दर 4,500 इक्विटी शेअर्स वेर इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. फर्दर 4,500 shares were issued at a premium of 10%. 4,500 शेअर्स 10 रुपये प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे इश्यू केलेले आहेत आणि त्याच्यावर प्रीमियम सुद्धा त्यांच्याकडून इश्यू करताना ॲट अ प्रीमियमला इश्यू केलेले 10%. त्यामुळं किंमत काय होणार 49,500. बँक अकाउंट डेबिट इश्यू केले म्हणजे पैसे तुमच्याकडे जमा झाले. बँक अकाउंट डेबिट टू कशासाठी झाले? टू इक्विटी शेअर कॅपिटल फेस व्हॅल्यू टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. हे मी शॉर्टमध्ये लिहिलं पण तुम्ही ह्याचे इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर प्रीमियम किंवा नॅरेशन हे सगळं तुम्ही फुल्ली लिहायचं आहे एक्झामला. असं लिहून बॅड इम्प्रेशन पाडून घेऊ नका एक्झामिनेशन. त्यामुळे व्यवस्थित लिहायचं आहे. इथं लवकर तुम्हाला समजावा किंवा ब्लॅकबोर्ड लहान असल्यामुळे मी लहान शॉर्ट स्वरूपात लिहित आहे. ओके. पहिली एंट्री 4,500 शेअर्स प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे इश्यू केले ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. त्यामुळं 4,500 गुणिले 10 म्हणजे 45,000. 45,000च्या 10% म्हणजे 4,500. म्हणजे बँकेमध्ये फेस व्हॅल्यू अँड प्रीमियम असे मिळून 49,500 रुपये जमा झाले. बँक अकाउंट डेबिट 49,500 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 45,000 टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 4,500. रिसिव्ड कॅश ऑन इश्यू ऑफ रिसिव्ड कॅश कंपनीला कॅश मिळाली कुठल्या? इन द बुक्स ऑफ रिडीमेबल लिमिटेड. हे आपण कशात जनरली करतो? इन द बुक्स ऑफ रिडीमेबल लिमिटेड जर्नल एंट्रीज. रिडीमेबल लिमिटेडला रिसिव्ड कॅश ऑन इश्यू ऑफ 4,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट 10% प्रीमियम. त्यामुळे इथे येणार लक्षात आलं ही इश्यू प्राइस ही प्रीमियम प्राइस. त्यामुळे रिसिव्ड कॅश ऑन इश्यू ऑफ 4,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट 10% प्रीमियम. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 45,000 टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. इक्विटी शेअरच्या कॅपिटलच्या फेस व्हॅल्यूचे 45,000 मिळाले इश्यू केल्याबद्दल शेअर्स आणि इक्विटी शेअर प्रीमियमचे 4,500 असे एकूण आपल्याकडं 49,500 रुपये जमा झाले. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट इज कम्प्लीट. सेकंड ॲडजस्टमेंट एक्सपेन्सिस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000. ही प्रोसेस करण्यासाठी 5,000 रुपये खर्च आला. एक्सपेन्सिस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000 हे करण्यासाठी 5,000 रुपये खर्च आला. एंट्री नंबर 2 शेअर इश्यू एक्सपेन्सिस अकाउंट डेबिट 5,000 टू बँक. पैसे बँकेतून गेले. खर्च आहे म्हणजे पैसे गेलेत. जमा आहे त्यामुळे पैसे आलेत गेलेत. जमा झाले गेले. त्यामुळे शेअर इश्यू एक्सपेन्सिस अकाउंट डेबिट 5,000 टू बँक अकाउंट. Expenses incurred on issue of shares. Expenses incurred on issue of shares. Why the expenses are paid for the issue of shares? So accounting gives the information with a reason. This is the reason. This is the reason. This is the information. So share issue expenses account debit 5,000 to bank account. एक्सपेन्सेस इन्क्लूड ऑन इश्यू ऑफ शेअर्स. या इश्यू करण्यासाठी 49,500 रुपये खर्च किती आलेला आहे तर 5,000. त्यामुळे शेअर इश्यू एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 5,000 टू बँक अकाउंट 5,000. एक्सपेन्सेस इन्क्लूड ऑन इश्यू ऑफ शेअर्स. सेकंड ॲडजस्टमेंट completed. Now the third most important adjustment of this problem. Of the 50 preference shareholders, holders of 40 shares paid the call money before the rate of
रिडम्शन. कॉल्स इन ॲरियर्स मध्ये 50 शेअर्स होते प्रिफरन्स शेअर्स होल्डर्स. ज्यांनी पैसे कॉल्स इन ॲरियर्स म्हणजेच काय, ज्यांनी पैसे ज्यांच्याकडून पैसे आपल्याला रिसीव झाले नव्हते. अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे कॉल्स इन ॲरियर्स. कंपनीला पैसे आलेले नव्हते 50 शेअर होल्डर्सचे, प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे, बरोबर आहे ना? हो, 20 रुपये प्रमाणे. त्यातले 40 जे शेअर होल्डर्स आहेत, ऑफ द 50 प्रेफरन्स शेअर होल्डर्स ऑफ 40 शेअर्स पेड द कॉल मनी बिफोर द डेट ऑफ रिडम्शन. रिडम्शन पूर्वी त्यांनी हे पैसे दिलेले आहेत. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट, पैसे दिलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे बँकेत जमा झालेले आहेत. टू प्रिफरन्स शेअर्स कॉल्स इन ॲरियर्स. कुणाकडनं? अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड असे जे कॉल्स इन ॲरियर्स आहेत त्यांचे पैसे आलेले आहेत 800 रुपये आणि 800 रुपये, डेबिट आणि क्रेडिट. त्यामुळं रिसिव्ड कॉल्स इन ॲरियर्स ॲट द रेट ऑफ 20 पर शेअर ऑन 40 शेअर्स. हे कितीला आहे? 40 शेअर होल्डरांचे 20 रुपये प्रमाणे 800 रुपये जमा झालेले आहेत. रिसिव्ड कॉल्स इन ॲरियर्स ॲट द रेट ऑफ 20 पर शेअर ऑन 40 प्रिफरन्स शेअर्स. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर कॉल्स इन ॲरियर्स 800 रुपये जमा झालेले आहेत. समजलं? जे कॉल्स इन ॲरियर्स 50 होते म्हणजे 1000 रुपये यायचे होते, 50 जणांच्याकडे 20 रुपये प्रमाणे यायचे होते. त्यातल्या 40 जणांनी रिडम्शन पूर्वी पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे ॲज पर द रूल दे आर eligible to redemption of their shares. So that's why they paid already before redemption. The 40 shareholders paid at the rate of 20 rupees 800 per as per rules. So bank account debit to preference share calls in ॲरियर्स अकाउंट 800 रुपये जमा झालेले आहे. याचं एक्सप्लेनेशन नॅरेशन काय ना? रिसिव्ड कॉल्स इन ॲरियर्स ॲट द रेट ऑफ 20 पर शेअर ऑन 40 प्रिफरन्स शेअर्स. हे झालेलं आहे तिसरी एंट्री. आता चौथी एंट्री बघा त्यातलीच. द बॅलेन्स 10 shares were forfeited for non-payment of costs before redemption. 50 पैकी 40 जणांनी पैसे जमा केले. आता उरलेल्या 10 जणांनी पैसे जमा केले नाहीत. त्यामुळं सो दॅट्स वाय देअर शेअर्स आर फॉरफिटेड. सो दॅट्स वाय द एंट्री विल बी रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1000. एकूण एवढे होते 50 गुणिले 20. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 800 रुपये येणार. चुकून पुस्तकामध्ये 200 रुपये झालेला आहे असं मला वाटतं. टू प्रिफरन्स शेअर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 800 रुपये. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट 200 रुपये. एकूण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1000 रुपयाचं होतं, ज्यातले 50 जणांनी 20 रुपये प्रमाणे पैसे रिसिव्ह झाले नव्हते कंपनीला त्यांच्याकडून. त्यातले रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1000. टू प्रिफरन्स शेअर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 800. टू शेअर्स फॉरफिटेड अकाउंट 200. सो द एंट्री विल बी, narration will be forfeited 10 preference shares for failure to pay calls in arrears. Forfeited 10 at the rate of 20 each. Forfeited 10 preference shares for failure to pay calls in arrears. So 1000 पैकी 800 जणांचे जमा झाले, 200 रुपये 20 जणांचे 10 जणांचे जमा झाले नाही. सो दॅट्स वाय दिस इज द फोर्थ एंट्री ऑफ ॲडजस्टमेंट थर्ड. 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटनुसार 3 ते 4 एंट्र्या होणार. त्यातली ही महत्वाची एंट्री की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1000
to preferential calls in arrears 800, to shares forfeited account 200, forfeited 10 preference shares for failure to pay calls in arrears. इथं ह्या 4 एंट्र्या झालेल्या आहेत. आता त्यातलं पुढचं आहे, they were reissued as fully paid on receipt of 500 before redemption. हे जे फॉरफिटेड झालेले शेअर्स आहेत ते रिइश्यू केले कितीला, 500 रुपयाला. त्यामुळं ते 500 रुपये जे रिइश्यू केलेले आहेत त्याची एंट्री इथं होणार आहे बिफोर रिडम्पशन. सो हे फॉरफिटेड झाले होते, त्यांनी काय केलं, 500 रुपयाला 500 रुपये कंपनी त्यांच्याकडनं घेऊन त्यांना रिइश्यू ऑफ शेअर्स केलेलं आहे, त्याची इथे एंट्री होणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा या 4 एंट्र्या पुन्हा एकदा बघा. त्याच्या पुढची एंट्री बघा, बँक अकाउंट डेबिट 500, शेअर्स फॉरफिटेड अकाउंट डेबिट 500 टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, रिसिव्ड कॅश, नॅरेशन येणार इथं, रिसिव्ड कॅश ऑन रिइश्यू ऑफ 10 फॉरफिटेड शेअर्स. कॅश कशा संदर्भात मिळालेले आहे, शेअर्स फॉरफिटेड केलेले आहेत म्हणून परत ते रिइश्यू केले, फॉरफिटेड केलेले शेअर्स, म्हणून त्याच्या बदल्यात आपल्याला कॅश मिळालेली आहे. सो बँक अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे जे काही शेअर्स कॉल्स इन एरियर्स मधले 10 शेअर्स होते 200 रुपये, 20 रुपये प्रमाणात 200 रुपये, ते परत रिइश्यू केले रिडम्पशन पूर्वी, ते 500 रुपयाला गेले, म्हणजे 300 रुपये जादा आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळं बँक अकाउंट ही पहिली एंट्री होणार, बँक अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. याच्या पुढे 200 आणि 500 यातला फरक 300 रुपयाचा जो रिइश्यू मध्ये आपल्याला आलेला आहे, त्याची एंट्री आहे, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 300 and 300, बॅलन्स ऑन शेअर फॉरफिटेड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. 10 शेअर्स 20 रुपये प्रमाणात 200 रुपये नॉट रिसिव्ड झालेले, ते रिइश्यू केल्यावर 500 रुपये रिसिव्ड झाले, 500 रुपयाला ते रिसिव्ड केले, 200 आणि 500ला 300चा फरक. त्यामुळे बॅलन्स ऑन शेअर फॉरफिटेड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व अकाउंट, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. आणि पुढे आहे मेन एंट्री, अमाऊंट पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स. प्रिफरन्स शेअर होल्डर जे आहेत त्यांना अमाऊंट किती पेएबल आहे त्याची एंट्री. त्यामुळे ती एंट्री कशी होणार, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर, पहिल्यांदा अमाऊंट पेएबल आहे ती एंट्री दाखवायची. कुणाला, प्रिफरन्स शेअर होल्डर्सना. किती आहे, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1 लाख रुपये, प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 10,000 रुपये टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट, अमाऊंट पेएबल टू द प्रिफरन्स शेअर होल्डर्स, अमाऊंट पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स. परत एकदा बघा, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ज्यांना पेड करणार आहे आपण, रिडीम करणार आहे, ते आहे टोटल 1 लाख रुपये आणि त्याच्यावरचं प्रीमियम 10,000 रुपये. ते अमाऊंट पेएबल दाखवायचं आहे पहिली एंट्री. त्यामुळं रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1 लाख, प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 10,000 टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स
account. Amount payable to preference share holders. Amount payable, पेड म्हटलेलं नाही, पेड आपण बँक थ्रू करणार, ही पेएबलची एंट्री आहे. प्रिफरन्स शेअर होल्डर्सना पेएबल अमाऊंट किती रुपये आहे, 1,10,000 आहे, त्याची एंट्री आहे. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,00,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 10,000. टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 1,10,000. अमाऊंट पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. Amount payable to preference shareholders account. आता त्याच्या पुढची एंट्री बघा. आपण रिडम्शन जे केले ते प्रीमियमवर केले. रिडम्शनची रक्कम होती 10,000 रुपये. रिडम्शनच्या प्रीमियमच्या रिडम्शनची रक्कम होती 10,000 रुपये. आणि आपण पहिल्यांदा फर्स्ट एंट्री इक्विटी शेअर इश्यू केले प्रीमियमला, ती रक्कम आपल्याला मिळालेली आहे 4,500 रुपये. एंट्रीत काय म्हटलेलं आहे, चौथी एंट्री बघा. प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. हे बघा 10,000 रुपये ते आपण मगाच्या ह्याच्या आधी एंट्री दाखवलेलं आहे बघा मगाशी, ते 10,000 रुपये. Preference shares were redeemed at a premium of 10% and share premium amount was utilized in full for the purpose. Share premium account हे जे आहे ते फुल्ली युटिलाइज करा असं म्हटलेलं आहे. कारण एवढीच रक्कम आहे आपल्याकडे 4,500. पहिली एंट्री बघा, बँक अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट, त्यामध्ये आपल्याला 4,500 रुपये मिळालेले आहेत ॲज अ प्रीमियम. ते इथं आपल्याला फुल्ली युटिलाइज करायचे आहे. त्यामुळं इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट चौथी एंट्री म्हणतो त्याचा आहे. त्याच्यानंतर उरलेलं काय वापरायचं आहे, जनरल रिझर्वची अमाऊंट 4,500 इक्विटी शेअर प्रीमियममध्ये. टोटल आपल्याला प्रीमियम पेड करायचं आहे रिडीम करताना 10,000. वरची 5,500 रुपयाची रक्कम आहे ती कशातून वापरायची आपल्याला, जनरल रिझर्व मधून. सो दॅट्स वाय दिस एंट्री इज रिलेटेड विथ द ॲडजस्टमेंट नंबर 4. प्रिफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. द अमाऊंट इज प्रीमियम अमाऊंट इज 10,000 अँड शेअर प्रीमियम अमाऊंट वॉज युटिलाइज्ड इन फुल. त्यासाठी शेअर प्रीमियम अमाऊंटला किती रक्कम आहे आपल्याकडे, 4,500. ती फुल्ली युटिलाइज करायची आहे आणि उरलेली रक्कम आपल्याला जनरल रिझर्व मधून द्यायची आहे. त्यामुळे इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 4,500, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 5,500 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट 10,000 रुपये. शेअर प्रीमियम अकाउंट फुल्ली वापरलं, उरलेली रक्कम जनरल रिझर्व मधून वापरली. कशासाठी, प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स साठी. सो लॉस ऑन, याचं नॅरेशन काय होणार बघा इथं, लॉस ऑन प्रीमियम ऑन रिडम्शन of preference shares is written off. Loss on premium is written off to equity share premium and general reserve account. हा जो लॉस आहे, तुम्ही पेमेंट करताना 10,000 रुपये एक्स्ट्रा पे केला आहे, म्हणजे तुमच्याकडनं काय झालेला आहे, लॉस झालेला आहे कंपनीचा. तो कंपनीचा लॉस बेअर कोणी केला, शेअर प्रीमियम अकाउंट आणि जनरल रिझर्व अकाउंटनं. त्यामुळं तो जो लॉस आहे तो रिटर्न ऑफ केला कशाशी, इक्विटी शेअर प्रीमियम आणि जनरल रिझर्व या अकाउंटचा वापर करून. त्यामुळं इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 4,500, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 5,500 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स 10,000 रुपये. नॅरेशन विल बी लॉस ऑन प्रीमियम ऑफ रिडम्शन
or loss on premium on redemption of preference shares is written off to equity share premium account and general reserve account. Loss on premium of redemption of preference shares is written off to equity share premium and general reserve account. त्या दोन अकाउंटला हा लॉस रिटर्न ऑफ केलेला आहे, म्हणजे ऍडजस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर जी रक्कम आहे प्रोव्हिजनची, कशाची, प्रोव्हिजन साठीची, ती रक्कम आता एंट्री इथे करायची आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 55,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आउट ऑफ जनरल रिझर्व्ह. रिडम्पशन साठी जी रक्कम लागणार आहे ती रक्कमची ऍडजस्टमेंट, म्हणजे 1,10,000 पैकी 1 लाख असतील, जी काही व्हॅल्यू आहे रिडम्पशनची 1,10,000ची, त्याच्यासाठी प्रोव्हिजन करायची आहे. कशातून, आउट ऑफ जनरल रिझर्व्ह मधून. ही रक्कम आपल्याला CRR ला ट्रान्सफर करायची आहे. त्यामुळं मेड प्रोव्हिजन जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 55,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट 55,000. मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आउट ऑफ जनरल रिझर्व्ह. रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स करण्यासाठी जनरल रिझर्व्ह मधून प्रोव्हिजन केलेली आहे 55,000 रुपयाची. आणि त्याच्यानंतर प्रिफरन्स शेअर्सना पेमेंट केलेला आहे रिडम्पशन साठी 1,10,000. ही लास्ट अँड द बेस्ट एंट्री. प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,10,000 रुपये टू बँक अकाउंट 1,10,000 रुपये. अमाऊंट पेड, प्रोव्हिजन केली, हे सेट ऑफ केला, त्याच्यानंतर बँकेतून त्याचं पेमेंट प्रिफरन्स शेअर होल्डर्सना केलेलं आहे रिडम्पशन केल्याबद्दल, म्हणजे रिपेमेंट केलं आहे त्यांचं. कसं आहे, अमाऊंट पेड टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स ऑन रिडम्पशन ऑफ देअर शेअर्स ॲट 10% प्रीमियम. याच्यामध्ये 10% प्रीमियम सुद्धा इन्क्लूड आहे, म्हणजे रिडम्पशन इन्क्लुडिंग प्रीमियम. वी पेड द अमाऊंट थ्रू बँक टू द प्रिफरन्स शेअर होल्डर्स फॉर रिडम्पशन विथ द प्रीमियम अमाऊंट. सो टोटल अमाऊंट इज 1,10,000. प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,10,000 टू बँक अकाउंट 1,10,000. अमाऊंट पेड to preference shareholders on redemption of their shares at a 10% premium. पेमेंट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रीमियमची सुद्धा रक्कम समावेश आहे. अशा तऱ्हेने ह्या टोटल एंट्रीज प्रॉब्लेम नंबर 3च्या झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फ्रेश इश्यू केला, त्याच्या एक्सपेन्सेस पेड केल्या, त्याच्यानंतर कॉल्स इन ॲरियरचे पैसे घेतले, त्याच्यानंतर शेअर फॉर्फिटेड किती आहेत ते बघितले, त्याला रिइश्यू केल्यानंतरचे पैसे मिळाले. फॉर्फिटेड आणि रिइश्यू मधला जो हे आहे बॅलन्स आहे तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केला. रिडम्पशन आणि प्रीमियम पेएबल दाखवली आणि त्याच्यानंतर प्रीमियम आणि जनरल रिझर्व्हची अमाऊंट वापरून प्रीमियम ऑन रिडम्पशनची रक्कमची तरतूद केली. रिटर्न ऑफ केला इक्विटी शेअर प्रीमियम आणि जनरल अकाउंट वापरून जनरल रिझर्व्ह, आणि जनरल रिझर्व्हची अमाऊंट कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हला प्रोव्हिजन केली आणि त्याच्यानंतर शेवटी प्रिफरन्स शेअर होल्डर्सना बँके थ्रू पेमेंट केलेलं आहे इन्क्लुडिंग प्रीमियम. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत ती बॅलन्स शीट ऑफ रिडीमेबल लिमिटेड. तर आता बॅलन्स शीट बघूया. त्यातली पहिल्यांदा बघूया आपण इक्विटी अँड लायबिलिटी साईड. रिडीमेबल लिमिटेड इन द बुक्स ऑफ रिडीमेबल लिमिटेड तसंच आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन, जी काही तारीख असेल ती, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर नोट नंबर आणि अमाऊंट रुपीज. पहिल्यांदा इक्विटी अँड लायबिलिटीज. त्यातला पहिला होतो शेअर होल्डर्स फंड. याच्यामध्ये साहजिकच फरक पडलेला आहे. शेअर कॅपिटलची पहिली अमाऊंट बघा किती होती, 5,99,000 होती, ती आता झालेली आहे 5,45,000
हजार म्हणजेच काय झालेलं आहे, शेअर कॅपिटलवर नोट नंबर 1 54,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. 54,500 जे शेअर्स आहेत ते फुल्ली पेड केलेले आहेत. त्यामुळं याच्यात बदल झाला आहे. 5,45,000 टोटल अमाऊंट त्याची झालेली आहे. पहिल्यांदा बॅलन्स शीटची रक्कम होती दोन्ही साईडची टोटल 9 लाख. आता काय झालेलं आहे, 8,40,800. कारण आपण शेअर्स जे प्रिफरन्स शेअर्स आहेत त्या प्रिफरन्स शेअरचं रिडिम्शन केलेलं आहे. त्यामुळं आपली रक्कम जी 9 लाख होती लायबिलिटी आणि ॲसेट साईडची ती किती झालेली आहे, 8,40,800 झालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा झालं शेअर कॅपिटलमध्ये 54,500 इक्विटी शेअर्सना आपण ₹10 प्रमाणे फुल्ली पेड केलेलं आहे. दुसरा आहे रिझर्व अँड सरप्लस 1,44,800. टोटल रक्कम होती 1,50,000 पहिली, ती किती झालेली आहे आता 1,44,800 झालेली आहे. त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, कॅपिटल रिझर्व ₹300 बॅलन्स आहे बघा फॉरफिटेड अकाउंटचा, 200 आणि ₹500 तो आलेला आहे. तो आपण एंट्री नंबर 6 मध्ये तो ₹300 बॅलन्स आहे बघा, तो रिझर्व अँड सरप्लस मध्ये येणार, इथे येणार. तो कॅपिटल रिडम्शन रिझर्वचं येणार ₹55,000, जे आपण सेकंड लास्ट एंट्री मध्ये जनरल रिझर्वची कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर केले ₹55,000 ते येणार. जनरल रिझर्व जो 1 लाख होता तो 39,500 झालेला आहे. कारण जनरल रिझर्वची रक्कम आपण बरीचशी इतर ठिकाणी राईट ऑफ करण्यासाठी आणि CRRला ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेली आहे. त्यामुळे रिझर्व अँड सरप्लस मध्ये पहिल्यांदा होते जनरल रिझर्व आणि डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व. ती ॲक्च्युली रिबेट आहे, ते डिबेट झालेलं आहे. बहुतेक न्यूज चॅनल जास्त बघते आपला छपाई करणार, त्यामुळे त्यांनी रिबेटच्या ऐवजी डिबेट लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये आणि सोल्युशनमध्ये पुन्हा रिबेट लिहिलेलं आहे. त्यामुळं रिझर्व अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व ₹300 आले, कॅपिटल रिडम्शन रिझर्व 55,000, जनरल रिझर्व 39,500 आणि डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व 50,000 आहे. तसे आहेत. अशी एकूण रिझर्व अँड सरप्लसची रक्कम आहे 1,44,800. अदर लायबिलिटीज पहिल्यांदा होत्या 1,51,000, त्या तशाच आहेत. त्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. ही झाली आपली लायबिलिटीज साईड. आता बघूया असेट बाजू. नॉन करंट असेट, त्यातलं फिक्स्ड असेट, अदर असेट 8,10,000 आहेत तसे आहेत. याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. करंट असेटमध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स, त्याच्यामध्ये कॅश ॲट बँक ते झालेले आहे ₹25,800. पहिला होते 90,000, ते आता कमी झालेले आहे. कारण आपण रिडम्शन आणि प्रीमियमसाठी बरेच पैसे वापरलेले आहेत बँक थ्रू. त्यामुळं कॅश ॲट बँक जी 90,000 होती ती आता किती झालेली आहे ₹25,800. आणि याच्यामध्ये आणखीन एक झालेलं आहे अदर करंट असेट्समध्ये एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000. हा जो इश्यूसाठीचा जो खर्च आहे तो सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे. तो पण आपण बँक थ्रू केलेला आहे. त्यामुळं असेटच्या बाजूला फक्त कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट आणि अदर असेट याच्यामध्येच फरक झाला आणि फिक्स्ड असेट आहेत त्या आहेत तेवढ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळं रिडीमेबल लिमिटेडची बॅलन्स शीट आहे इक्विटी अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस, अदर लायबिलिटीज टोटल आहे 8,40,800. असेट्समध्ये नॉन करंट असेट, फिक्स्ड असेट, करंट असेटमध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, त्यामध्ये कॅश ॲट बँक, अदर करंट असेटमध्ये एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स. सो द टोटल ऑफ asset size is also 8,40,800. Here we complete the third problem.
नोट्स टू अकाउंट म्हणजे हे जे नंबर आहे ते तुम्ही मी तुम्हाला तोंडी एक्सप्लेन केलं आहे, ते तुम्ही बुकमध्ये जाऊन बघू शकता. याच्यामध्ये काय काय येणार, शेअर कॅपिटल पहिल्यांदा किती होतं ते काय झालं ते दिलेलं आहे. 54,500 10 रुपयानुसार 5,45,45,000 झालेला आहे. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये पहिल्यांदा फक्त जनरल रिझर्व्ह आणि डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह होतं, ते आता कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह आणि डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह अशी सगळी टोटल आलेली आहे. अदर लायबिलिटीजमध्ये आहे तसं आहे, त्यात काय फरक नाही. फिक्स्ड असेट आहेत तसे आहेत. कॅश अँड बँक याच्यामध्ये फरक पडलेला आहे. जे 90,000 होतं ते 25,800 झालेलं आहे. एक्सपेन्सिस ऑन इश्यू ऑफ शेअर्स 5,000 आलेलं आहे. ह्या सगळा जे मी आत्ता सांगितलं तेच त्यांनी नोट्स टू अकाउंटमध्ये दिलेलं आहे, त्याचे हे नंबर्स आहेत. इथं हा प्रॉब्लेम नंबर 3 इज कम्प्लिटेड. प्रॉब्लेम नंबर 4 इज रिगार्डिंग ओनली जर्नल एंट्रीज. प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे तो फक्त जर्नल एंट्रीशी संबंधित आहे, तो आपण ब्रेक नंतर पाहूया.